नमस्कार मंडळी, जय शिवराय. आपण आहोत वर्सोवा मेट्रो स्थानकामध्ये आणि मध्यंतरी आपण बघितलं कसं कबुतरावरून राजकारण जोरात रंगलं होतं. इथं आपण बघू शकतो ही कबुतरं आहेत. या लिफ्टच्या भोकामध्ये या जोडप्याने आपलं घरटं केलं आहे आणि इतर ठिकाणी मात्र सगळे काटे बसवलेले आहेत. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि व्हाईट असे काटे आहेत. समोर काही काळे काटे आहेत आणि हे काटे कशासाठी आहेत की ती कबूतर लँड होऊ नये म्हणून, उडून आलेली कबूतर इथे बसू नये म्हणून, आणि बसली तर हा खालचा प्लॅटफॉर्म ते घाण करणार हगून. तर ती पूर्ण काळजी मेट्रो प्रशासनाने घेतलेली आहे. आणि कबूतरखाने बंद करण्यावरून जशी दादागिरीची आंदोलनं झाली, अगदी हायकोर्टाच्या आदेशाला पण चॅलेंज करण्यात आलं आणि त्याच्यावरून राजकारण जोरात रंगलं. जैन समाजाचे तथाकथित पुढारी बिल्डर मंगलप्रभात लोढा यांनी पण त्याच्यामध्ये हात धुण्याचा प्रयत्न केला. परंतु हे हायकोर्टाचे आदेश येण्यापूर्वी हे मेट्रो स्थानक कितीतरी वर्ष आता झालेत वर्सोवा मेट्रो स्थानकाला, किंबहुना सर्वच मेट्रो स्थानकामध्येही अशी व्यवस्था आहे. आता हा थोडासा भाग काटे लावलेले नाही आहेत प्लॅस्टिकचे, म्हणून इथे कबूतर लँड होत आहेत. 1-2 फुटाचा आहे आणि या लिफ्टच्या भोकामध्ये हे घरटं करून आपले राहिलेले आहेत कबुतराचं जोडपं. तर कबुतरांपासून जे काही श्वसनाचे आजार होतात त्याच्यात मेडिकल, त्याच्यात पुरावे आहेत. कोर्टाने त्याचे अभ्यास त्याचा केलेला आहे. आता बघा, हा 2 नंबर प्लॅटफॉर्मचा जो आकडा आहे त्या साईनबोर्डवरती हे प्लॅस्टिकचे काटे स्पष्ट तुम्ही बघू शकता. हे मार्केटमध्ये मिळतात विकत. अनेक व्यापारी, अनेक ऑफिस याचा वापर करतात कबूतर बसू नये म्हणून, लँड होऊ नये म्हणून. मग हे जर प्रोडक्ट बाजारात आहे, ह्याच्यावरती बंदी नाही, याचा अर्थ लोकांना, मेट्रो प्रशासनाला, मेट्रोच्या प्रवाशांना काहीतरी त्रास आहे, म्हणूनच ही काळजी, खबरदारी घेतलेली आहे की नाही. हायकोर्टाच्या आदेशाला धुडकावणाऱ्या एका विशिष्ट समाजांनी कशी दादागिरी केली ते दादर कबूतरखान्यामध्ये आपण बघितलंच. तसेच भाजपचे पुढारी बिल्डर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पण बयानबाजी करून कसं मीच जैन समाजाचा ठेकेदार आहे हे पण बिंबवण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं कबुतराचं हे गुटरुगू राजकारण आपण बघितलं. आता खास मला हे लक्षात आल्यामुळं ही खास बातमी आपल्यासाठी मी केलेली आहे की सरकारी प्रशासन जर कबूतर बसू नये म्हणून असा हा खर्च करत असेल, त्याच्यामागं ते विशिष्ट उद्देश आहे हे सर्वांच्याच लक्षात येते. धन्यवाद.